नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। बघा, फार्मसी बाबत एक नवीन अपडेट आलेली असणार आहे। तर चला जाणून घेऊया ही जी काही नवीन अपडेट आहे, ह्या नवीन अपडेट मधून आपल्याला काय बघायचं आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामध्ये जे काही फार्मसी जाहिरात आहे, ही फार्मसी जाहिरात कधी येणार आणि त्याचबरोबर कोणत्या महिन्यात येणार याबाबतचा खुलासा आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती आरोग्य विभाग भरती ही ऑनलाईन पद्धतीने काय केली जाऊ शकते, तर जॉईनिंग केली जाऊ शकते। आता ही जी काही असणारी बॅच आहे, ह्या बॅचेची खासियत म्हणजे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय होतील, तर लेक्चर्स अवेलेबल होतील। त्याचबरोबर नवीन एक्झाम पॅटर्न नुसार सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल, शिकवलं जाईल। पेपर पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज प्रत्येक आठवड्यातून मिनिमम 2 ते 3 दिवस क्वेश्चन पेपर विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातील। त्याचबरोबर तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीसाठी पूर्ण सपोर्ट या ठिकाणी देणार आहेत। हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये यश मिळवून देणारी आमची ही डबल ओ अकॅडमी असणार आहे। त्याचबरोबर ग्रामीण व त्याचबरोबर वर्किंग स्टुडंटसाठी उपयुक्त बॅचेस काय असणार, तर हव्या त्या वेळेमध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकताय। यामध्ये लाईव्ह लेक्चर तुम्ही अटेंड करू शकताय किंवा मे बी जर का तुम्हाला लाईव्ह अटेंड करायचे नसेल, तुम्ही दिवसा जर का कॉलेज वगैरे करत असाल, तर रात्रीच्या वेळी तुम्ही कॉलेजवरून वगैरे घरी परतल्यावरती या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स तुम्ही पाहू शकताय। ई लर्निंग द्वारे काय असणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड केले जातील। प्रत्येक तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही घटकांवरती मोठ्या प्रमाणात असा काय दिला जाईल, तर भर दिला जाईल। ओके, तर मोस्ट ऑफ ऑल तांत्रिक घटकांच्यासाठी वेगळे शिक्षक टीम राहणार आहे आणि त्याचबरोबर जे काही अतांत्रिक सब्जेक्ट्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, ओके, जसे की इतिहास, भूगोल, विज्ञान यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे शिक्षक, असं अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। ओके, त्यांच्याकडून तुम्हाला शिकण्याचीही काय असणार, तर एक वेगळी संधी असणार आहे। बघा, महत्वाची जी काही माहिती आणि असणार अपडेट्स, तर महत्वाची माहिती आणि अपडेट्स, भरती प्रक्रिया आगामी काही महिन्यातच औषध निर्माता अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर या पदासाठी मोठी पदभरती होऊ शकते। संस्था भरती प्रामुख्याने आरोग्य विभाग म्हणजेच DHS आणि जिल्हा परिषद झेडपी स्तरावर ही अपेक्षित असणार आहे। अभ्यासक्रम जिल्हा परिषद फार्मासिस्ट झेडपी आणि त्याचबरोबर आरोग्य विभाग DHS फार्मासिस्ट या दोन्ही परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असणार आहे। झेडपी मध्ये 40 ते 50 पॅटर्न, तर DHS मध्ये 80 ते 20 पॅटर्न या ठिकाणी अवेलेबल आहेत। महाराष्ट्रात आगामी औषध निर्माता अधिकारी भरती अंतर्गत 500 ते 1500 पेक्षा जास्त जागांसाठी टप्प्याटप्प्याने भरती केली जाऊ शकते। तर म्हणून काय असणार, तर 1500 पेक्षा किंवा 1500 प्लस ज्या काही जागा असणार या जागांच्या विषयी टप्प्याटप्प्याने पदभरती केली जाऊ शकणार आहे। याचे ढोबळ माननी विभाजन खालील प्रमाणे आहेत। सर्वसाधारणतः आरोग्य विभाग DHS जो काही सांगितला जातो, यामध्ये वेगवेगळ्या मंडळांतील सर्कल्स रिक्त जागांचा आढावा घेतला जात असून केवळ एका प्राथमिक अहवालानुसार मुख्य सर्कल्स मध्ये 130 पेक्षा जास्त जागा थेट सरळ सेवेद्वारे, बघा लक्षात ठेवायचं, 130 प्लस जागा डायरेक्ट सरळ सेवामार्फत भरवल्या जाणार आहेत। संपूर्ण राज्याचा विचार करता हा आकडा चांगला असणार आहे। त्याचबरोबर NHM आणि महानगरपालिका या ठिकाणी कंत्राटी आणि कायमस्वरूपी, कंत्राटी किंवा त्याचबरोबर कायमस्वरूपी पदावधीसाठी सुद्धा काय केले जाणार आहे, तर फार्मसिस्ट ऑफिसर वगैरे यांसारख्या जागा आरोग्य भरतीमध्ये काढले जाणार आहेत। यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा निवड समिती आणि NHM अंतर्गत सध्या 10 ते 50 पदांच्या छोट्या जाहिराती सातत्याने निघत असणार आहेत। आणि याबाबतची जी काही मुख्य जाहिरात आहे, या मुख्य जाहिरातीविषयी जाणून घेऊया। बघा, तर अधिकृत सूत्रांनुसार आरोग्य विभाग DHS आणि झेडपी अंतर्गत फार्मसी ऑफिसर भरतीची मुख्य जाहिरात आगामी काही महिन्यातच म्हणजेच अंदाजे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान येण्याची शक्यता असणार आहे। आरोग्य विभागात DMER या विविध रिक्त पदांचा आढावा घेण्याचे काम अजूनही चालू आहे। त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यापर्यंत अधिकृत असं नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी आरोग्य विभागाकडून मिळणार आहे। तर चालू भरती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत म्हणजेच NHM अंतर्गत जिल्हा पातळीवर रायगड, सांगली या ठिकाणी कंत्राटी फार्मासिस्टच्या काही जाहिराती सध्या देखील टप्प्याटप्प्याने येत आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, जिल्ह्याची माहिती बघू शकताय। बघा, आमच्या डबल ओ अकॅडमी पुणे अकॅडमी मार्फत तांत्रिक विषयांवरती भरपूर भर देऊन काय असणार, तर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आले, ज्याच्यामध्ये LSO, FDA, TET, टेट बॅच, जलसंपदा बॅच, औषध
औषध निर्माता बॅच, नगर परिषद भरती, आरोग्य सेवक, आदिवासी बॅच असेल, तलाठी भरती, पशुसंवर्धन भरती, अंगणवाडी सुपरवायझर, स्वच्छता निरीक्षक, MPW सॅनिटरी इन्स्पेक्टर, ANM, GNM आणि स्टाफ नर्स, त्याचबरोबर लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स इत्यादी ज्या काही पदं असणार आहेत या पदांच्या विषयी कोणतीही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग करू शकतात। आणि ह्या संपूर्ण बॅचेस आम्ही आता सध्या नवीन MPC पॅटर्न नुसार काय करत आहोत तर लॉन्च करत आहोत। तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या O अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरला सबस्क्राईब करा। जर का तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, त्या ठिकाणी तुम्हाला ती बॅच जॉईनिंग करता येतील। ओके, याप्रमाणे आणखीन आरोग्य विभागातील ज्या काही इतर अपडेट्स आहेत ह्या घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत धन्यवाद।